नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी ग्रामपंचायत हद्दीतील स्वप्नसृष्टी स्टोन क्रशर यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामस्थांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करत परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी पंकज आशे यांना निवेदन देण्यात आलं आहे. सदरचा स्टोन क्रशर कायमस्वरूपी बंद न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. खडी क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे शेतकरी पिके विशेषतः द्राक्ष, टोमॅटो, मका आणि कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रशरमधील ब्लास्टिंगमुळे जमिनीला हादरे बसत असून त्यामुळे विहीर आणि बोरच्या पाण्याची पातळी घटली आहे. खडी क्रशरच्या प्रचंड आवाजामुळे वृद्ध व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय धुळीमुळे श्वसनाचा आजार वाढत आहे. त्यामुळे सदर स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी समस्त ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे. निवेदन देताना बारडगाव दगडी येथील शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव स्वाती अरुण पिसे, येसवडीत राहते मी. आम्ही येसवडी गावापासून खडी क्रशर शेजारीच राहायला येतं. खडी क्रशर झाल्यापासून आम्हाला खूप त्रास होतोय. आमच्या शेजारी पोल्ट्री आहे, ती पोल्ट्री बंद पडली. आमच्या विहिरीचं पाणी गेले, बोरचं पाणी गेलेलं आहे. सगळ्या पिकांवर धूळ बसलेली आहे. आज आमचं टमाटो आहे, त्या टमाट्याला सगळी धूळ बसल्यामुळे आमचं मार्केटला सुद्धा विकलं जात नाही. दुसऱ्यांचं 1000 रुपयाला कॅरेट जातं, आमचं 200 रुपयाला जातं. आम्ही एवढं कष्ट करून, मेहनतीने शेतीत कष्ट करून आमचा उपयोग काय? आज ती खडी क्रशरमुळे आम्हाला जास्त त्रास होतोय. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे की ही खडी क्रशर कायम बंद झाली पाहिजे. नाही जर बंद झाली तर आम्ही त्या खडी क्रशरवर जाऊन फाशी घेऊ, नाहीतर इथं कलेक्टर ऑफिसला येऊन औषध पिऊ. ही आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची विनंती की ही खडी क्रशर बंद करा. आणि आमच्या मुलांना बी त्रास होतोय. शाळेत जायला शेजारीनच रस्ता आहे. सगळे आम्ही तिथं रानात शेजारीच राहायला आहेत. आमचे घर उरलेत, आमच्या गुरांचे गोटे उरलेत, आमच्या बोरचं पाणी गेलेलं आहे. बोरला आम्हाला पाणी प्यायला बोरचंच पाणी, त्याच्यामुळे आम्ही पाणी गेल्यामुळे आम्ही प्यायचं काय? आता शेतात आम्ही राहतो, त्याच्यामुळे आम्हाला दुसरं पाणी प्यायला साधन नाही. तिथं बोरचं पाणी, विहिरीचं पाणी सगळं खराब झालेलं आहे. त्या धुळीचं पाण्यावर धूळ येऊन बसती, तेच पाणी आम्ही पितो. आम्हाला पाणीच नाही दुसरं प्यायला. बोरचं बी पाणी कमी झालेलं आहे. माझं नाव सुनीता भरत पिसे, मी येसवडी गावात राहते. आमची इथं खडी मशीन झाली आहे. ते खडी मशीनीचं नाव आहे स्वप्नसृष्टी स्ट्रॉंग क्रशर, गट नंबर 122 येसवडी येथील. ती खडी क्रशर बंद करण्यात यावी, नाही तर आम्ही इथं उपोषण धरणार आहे. त्यामुळे आमच्या पिकाचे नुकसान होत आहे. आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण पसरत आहे. त्यामुळे आम्हाला आजार जडले, कुठं काय झालं तर याचं हे कोण घेणार? जोखमदारी कोण घेणार आहे? नाहीतर आम्ही इथंच बसणार, आत्महत्या करणार इथं येऊन. याचं काहीतरी कलेक्टर साहेबांनी आमचा विचार करून हे केले पाहिजे, मान्यता दिली पाहिजे बंद करण्यात. माझे नाव दीपाली कांबळे आहे. मी येसवडी गावात राहते. येसवडी गावात आमचे क्षेत्र तिथं जवळच आहे खडी क्रशर पशी. कारण की ती खडी क्रशर बंद व्हावं हीच आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली. त्यांनी जे आता काही सायन्स सही वगैरे करून दिलेले आहेत, काय म्हणजे ते गट नंबर 122 यांना आम्ही ते निवेदन कलेक्टर ऑफिस सरांना दिलेले आहे. ते आता जर ही खडी क्रशर मशीन जर नाही बंद झाली तर इथं आम्ही येऊन काही दिवसांनी उपोषण धरून आम्ही आत्महत्या सुद्धा करायला तयार आहे. कारण की त्या धुळीपासून इतका आम्हाला त्रास होतोय. आमचे जे बोरचे पाणी ते कमी आले, जे आम्ही घर बांधकाम कच्चं बांधण्यात आले ते सुद्धा आमचं डासळून पत्रे वगैरे ह्या वाऱ्या कावराने ते उडून गेलेले आहेत. आमची शेती करायला गेलो की त्या शेतीत बी काहीच माल आमचा व्यवस्थित येत नाही. पूर्ण धुळीने त्या शेतीवर परिणाम व्हायला लागलेले. आम्हाला एकच सांगणं आहे कलेक्टर साहेबाला की हे आमचे येसवडी गावातली खडी क्रशर मशीन बंद पडावी हीच आमची विनंती आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.